नमस्कार, मी प्राध्यापक विजय लँडाळ. आपण पाहताय लोकशक्ती न्यूज 24. याच डोळी याच देहा पहावा असा पालखी सोहळा, हा नयनरम्य पालखी सोहळा पिंपरी राजामध्ये दाखल होत आहे. तर या सोहळ्यासाठी राजस्थानचे महिम राज्यपाल हरिभाऊ नाना बागडे हे भेट द्यायला आलेले आहेत. तर हरिभाऊ नाना बागडे या पिंपरी राजामध्ये प्रत्येक सोहळ्याला भेट देण्यासाठी येत आहेत. तर आपण त्यांच्या काही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. नाना नमस्कार. आपण या सोहळ्यामध्ये भेट दिली आणि विश्वासनंद महाराज आणि ब्रह्मानंद महाराज यांच्याबद्दल तुम्हाला जी काही माहिती आहे ती लोकशक्ती न्यूजच्या माध्यमातून लोकांना कळावी. पिंपरी राजा येथे ब्रह्मानंद महाराजांचं राहणं होतं आणि या परिसरामध्ये त्यांचे अनेक शिष्य इथं होते, आजही आहेत. त्यांची काही प्रॉपर्टी पण इथं आहे. इथं आहे, पिंपरीला, जालन्याला आहे. आणि त्यांचे एक शिष्य विश्वासानंद महाराज एक कांबीला गेले आणि तिथं स्थायिक झाले. त्या कांबीचे सर्व भक्त मंडळी दरवर्षी एक दिंडी घेऊन इथे येतात. या दिंडीला भेट देण्यासाठी मला काल काही कार्यकर्ते भेटलेत आणि त्यांच्या आग्रहावरून मी आज या ठिकाणी आलोय. ब्रह्मानंद महाराजांचा एक इकडे खूप मोठा शिष्य परिवार होता. दरवर्षी त्यांच्या नावाने भंडाराही चालतो. मी माझ्या शिक्षण संस्थेच्या वतीने पिंपरी राजाला एक हायस्कूल चालतं. त्या हायस्कूलचं नाव देखील स्वामी ब्रह्मानंद महाराज हायस्कूल असं ठेवलेलं आहे. आणि मी माझं 4थी पासून तर 10वी पर्यंत शिक्षण याच गावात झाल्यामुळे मला ब्रह्मानंद महाराजांचं त्यावेळी रोज दर्शन व्हायचं. कारण ब्रह्मानंदाच्या मठातच आमची शाळा भरायची, आजही भरते. आणि म्हणून ब्रह्मानंद स्वामी आणि त्यांचा शिष्य परिवार यांच्या संबंधी माझ्या मनामध्ये एक श्रद्धा आहे, भक्ती आहे. आणि त्या भक्तीमुळेच मी आज या ठिकाणी आलोय. मी एवढंच सांगेल की हे जे आपल्याकडे योगी पुरुष होऊन गेलेले आहेत, त्यांचं आचरण, त्यांचा समाजावर असलेला एकूण त्यांच्याबद्दलचा विश्वास आणि त्यांनी जे काही समाजासाठी चांगलं कार्य करून ठेवलं त्याचं आपण अंगीकरण केलं पाहिजे. आणि अशा महाराजांचं कायम पुढच्या लोकांनी आदर्श म्हणून त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे. त्यांचे जे सद्गुण आहे ते सद्गुण आपल्यामध्ये घेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. सद्गुण घेता आले नाही तरी चालेल, किमान दुर्गुण आपल्यात वाढू नये एवढी तरी प्रत्येकाने काळजी घेतली तर ह्या सगळ्या त्यागी तपश्चर्या करणारे जेवढे संत होऊन गेले असतील, महात्मे होऊन गेले असतील, त्यांच्या आत्म्याला निश्चित शांती मिळेल असं माझा विश्वास आहे. आत्ताच नानांनी सांगितलेलं आहे की महाराजांच्या आचार विचाराचे भक्तांनी चांगल्या प्रकारे वापर करावा. लोकशक्ती न्यूजसाठी कॅमेरामन निखिल लँडाळसह प्राध्यापक विजय लँडाळ, अहिल्यानगर.